पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या नावावर अनोखा विक्रम केलाय. पंतप्रधान मोदी हे आता भारताचे दुसरे असे पंतप्रधान बनलेत ज्यांनी सर्वाधिक काळ या पदावर हुकूमत गाजवली आहे. याआधी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावावर हा विक्रम होता. पण नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकवलंय. मोदींनी आज त्यांच्या कार्यकाळाचे 4078 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा 4077 दिवसांचा विक्रम मोडलाय. 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देऊन नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तसंच स्वातंत्र्यानंतर जन्मलेले मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी सर्वात जास्त काळ बिगर काँग्रेसी नेते म्हणून या पदावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. तसंच 2 टर्म पूर्ण करणारे मोदी हे एकमेव बिगर काँग्रेसी नेते आहेत. पंतप्रधान मोदींचा राजकीय प्रवास 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झाला. मोदींनी 2002, 2007 आणि 2012च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यानंतर 2014 मध्ये ते केंद्रात आले आणि पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली. त्यांनी सलग 3 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून दिलाय. मोदी हे एकमेव नेते आहेत ज्यांनी एकाच पक्षाच्या नेतृत्वाखाली सलग 6 विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत. संघटनेवर कमांड, स्थिर सरकार आणि प्रचंड निर्णय क्षमता ही मोदींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीची खास वैशिष्ट्य राहिली आहेत. कुशल नेतृत्व, महत्वाकांक्षी निर्णय आणि विकासास पूरक असलेली धोरणं हीच मोदींच्या कामाची खासियत राहिली आहे. भाजप सध्या देशातलाच नव्हे तर जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. अशा या अवाढव्य पक्षाला दिशा देणं, देशहितासाठी या संघटनेचा वापर करून घेणं आणि राष्ट्र प्रथम हे ब्रीद संघटनेतील कार्यकर्त्यांच्या मनात दृढ करणं हा मोदींचा पक्का निर्धार राहिलाय. देशाला नव्या उंचीवर नेणं, विकसित देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळवून देणं आणि जागतिक स्तरावर भारतीय आचार, विचार, बुद्धिमत्ता आणि संस्कृतीला प्रबळ स्थान मिळवून देणं हे मोदींचं आजवरचं सर्वात मोठं ध्येय राहिलंय. त्यामुळे मोदींनी आज केलेला हा विक्रम त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतला ऐतिहासिक क्षण असून इथून पुढेही ते आपली घोडदौड अशीच सुरू ठेवतील असा विश्वास त्यांच्या पक्ष आणि संघटनेकडून व्यक्त केला जातोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.